नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या ब्रँड खाकी या यूट्यूब चॅनलवर। या जिल्हा विशेष सिरीजमध्ये आज आपण अमरावती जिल्हा बघणार आहोत। तर चला बघूयात। अमरावती जिल्हा हा अमरावती प्रशासकीय विभागामध्ये आहे। अमरावती जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 12,235 चौरस किलोमीटर इतके आहे। क्षेत्रफळ 12,235 चौकिमी इतके आहे। या जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 12,235 चौरस किलोमीटर इतके आहे। एकूण तालुके 14 तालुके आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये। चौदा तालुके आहेत। अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्याच्या पूर्वेकडे वर्धा जिल्हा येतो। आणि ईशान्येकडे नागपूर हा जिल्हा आहे। ईशान्येकडे नागपूर हा जिल्हा येतो अमरावती जिल्ह्याच्या। पूर्वेकडे वर्धा हा जिल्हा येतो। तर दक्षिणेकडे यवतमाळ हा जिल्हा येतो। दक्षिणेकडे यवतमाळ जिल्हा येतो। नैऋत्य भागाकडे वाशिम जिल्हा आहे। पश्चिमेकडे अकोला जिल्हा येतो। पश्चिमेकडे अकोला हा जिल्हा येतो। अमरावती जिल्ह्याच्या ईशान्य भागाकडे नागपूर हा जिल्हा येतो। त्याचप्रमाणे अमरावती या जिल्ह्याच्या पूर्वेकडे वर्धा हा जिल्हा येतो। वर्धा हा जिल्हा पूर्व आणि आग्नेय या दिशेला पसरलेला आहे। दक्षिणेकडे यवतमाळ हा जिल्हा येतो। नैऋत्येकडे वाशिम हा जिल्हा येतो आणि पश्चिमेकडे अकोला या जिल्ह्याचा समावेश होतो। आणि अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडे मध्य प्रदेश राज्याची सीमा लागलेली आहे। मध्य प्रदेश उत्तरेकडे मध्य प्रदेश या राज्याची सीमा लागलेली आहे। तर ईशान्येकडे नागपूर हा जिल्हा येतो। पूर्वेकडे वर्धा येतो। दक्षिणेकडे यवतमाळ हा जिल्हा येतो। नैऋत्येकडे वाशिम हा येतो आणि पश्चिमेकडे अकोला हा जिल्हा येतो। अमरावती या जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आहेत। यामध्ये अमरावती, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुरजी, अमरावती, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुरजी, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, तिवसा, वरुड, मोर्शी, धारणी, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, भातुकली आणि चिखलदरा।
अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आहेत. यामध्ये अमरावती, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, तिवसा, वरुड, मोर्शी, धारणी, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, भातुकली आणि चिखलदरा. अमरावती या जिल्ह्याची घनता ही 237 इतकी आहे. घनता 237 इतकी आहे. साक्षरता 88.23% एवढी आहे. साक्षरता 88.23%, 88.23% इतकी आहे. साक्षरता ही 88.23% इतकी आहे. साक्षरता ही अमरावती जिल्ह्याची साक्षरता ही 88.23% इतकी आहे. लिंग गुणोत्तर अमरावती जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर हे 951 इतके आहे. लिंग गुणोत्तर 951 इतके आहे. लिंग गुणोत्तर हे 951 इतके आहे. आणि जिल्ह्यामध्ये पंचायत समित्या हे एकूण 14 आहेत. पंचायत समिती 14, पंचायत समित्या एकूण 14 आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये एक महानगरपालिका आहे, ती म्हणजे अमरावती महानगरपालिका. याची स्थापना ही 1983 ची आहे. महानगरपालिका एक महानगरपालिका आहे, अमरावती महानगरपालिका. अमरावती महानगरपालिका स्थापना 1983. स्थापना ही 1983 ची आहे. अमरावती महानगरपालिका. आरटीओ कोड अमरावती जिल्ह्याचा आरटीओ कोड हा MH27 हा आहे. आरटीओ कोड हा MH27 हा आहे. आरटीओ कोड हा MH27 हा आहे. जिल्ह्यामधून NH6 हा महामार्ग जातो. NH6 महामार्ग जातो. सध्याचे याचे नवीन नाव NH53 आहे. NH53. जिल्ह्यामधून NH6 हा राष्ट्रीय महामार्ग जातो, ज्याचे सध्याचे नाव आहे NH53 हे आहे. क्षेत्रफळ हे एकूण 12,235 चौरस किलोमीटर आहे. तालुके एकूण 14 आहे. घनता ही 237 इतकी आहे. अमरावती जिल्ह्याची साक्षरता ही 88.23% इतकी आहे. लिंग गुणोत्तर हे 951 इतके आहे. पंचायत समित्या 14 आहेत एकूण. महानगरपालिका जिल्ह्यामध्ये एक महानगरपालिका आहे, अमरावती महानगरपालिका. याची स्थापना 1983 ची आहे. आरटीओ कोड हा MH27 आहे. आणि अमरावती या जिल्ह्यामधून एक राष्ट्रीय महामार्ग जातो. NH6 हा राष्ट्रीय महामार्ग जातो, ज्याचे सध्या नवीन नाव आहे NH53 असे आहे. जिल्ह्यामधील प्रमुख नद्या जिल्ह्यामध्ये तापी, पूर्णा, धावडा, वर्धा, वर्धा. त्याचप्रमाणे कोपरा, शिवना, चंद्रभागा, शहानूर आणि पेंडी.
जिल्ह्यामध्ये असणाऱ्या प्रमुख नद्या यामध्ये तापी ही नदी, पूर्णा, धावडा, वर्धा, कोपरा, शिवना, चंद्रभागा, शहानूर आणि पेंडी। यामध्ये तापी नदी मुलताई मध्य प्रदेश या ठिकाणी उगम पावते। उगम मुलताई मध्य प्रदेश। मुलताई मध्य प्रदेश या ठिकाणी उगम पावून अमरावती जिल्ह्यातून 49 किमी वाहते। अमरावती या जिल्ह्यामधून 49 किलोमीटर इतकी वाहते। जिल्ह्यातील प्रमुख नद्या यामध्ये तापी, पूर्णा, धावडा, वर्धा, कोपरा, शिवना, चंद्रभागा, शहानूर आणि पेंडी। वर्धा नदी। वर्धा या नदीचा उगम हा बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी होतो। बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी होतो आणि ही नदी मध्य प्रदेशमध्ये उगम पावते, त्यानंतर अमरावती जिल्ह्यात प्रवेश करते आणि अमरावती जिल्ह्यातून वर्ध्यामध्ये प्रवेश करते। अमरावती जिल्ह्यामधून वर्ध्यामध्ये प्रवेश करते। अमरावती या जिल्ह्यामधून वर्धा या जिल्ह्यामध्ये वर्धा नदी ही प्रवेश करते आणि या नदीचा उगम हा मध्य प्रदेशमध्ये झाला आहे। प्रमुख नद्या यामध्ये तापी, पूर्णा, धावडा, वर्धा, कोपरा, शिवना, चंद्रभागा, शहानूर आणि पेंडी या प्रमुख नद्या अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत। प्रमुख धरणे। जिल्ह्यातील प्रमुख धरणे यामध्ये सपन, पूर्णा, चंद्रभागा, प्रमुख धरणे यामध्ये सपन, पूर्णा, चंद्रभागा आणि मोर्शी हा प्रकल्प। मोर्शी प्रकल्प। सपन, पूर्णा, चंद्रभागा आणि मोर्शी हा प्रकल्प प्रमुख धरणे यामध्ये सपन, पूर्णा, चंद्रभागा, मोर्शी हा प्रकल्प। प्रमुख धरणे सपन, पूर्णा, चंद्रभागा आणि मोर्शी हा प्रकल्प। जलसिंचन प्रकल्प। जिल्ह्यामधील जलसिंचन प्रकल्प यामध्ये अप्पर वर्धा प्रकल्प, 1993। जलसिंचन प्रकल्प यामध्ये अप्पर वर्धा प्रकल्प 1993। जलसिंचन प्रकल्प यामध्ये अप्पर वर्धा प्रकल्प 1993 आणि प्रमुख धरणे यामध्ये सपन, पूर्णा, चंद्रभागा आणि मोर्शी प्रकल्प। विधानसभा मतदारसंघ। अमरावती या जिल्ह्यामध्ये एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहेत। विधानसभा मतदारसंघ एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहेत। यामध्ये अमरावती, बडनेरा, अचलपूर, दर्यापूर, मेळघाट, तिवसा हे 6 विधानसभा मतदारसंघ अमरावती या लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतात।
अमरावती, बडनेरा, अचलपूर, दर्यापूर, मेळघाट आणि तिवसा. अमरावती, बडनेरा, अचलपूर, दर्यापूर, मेळघाट आणि तिवसा हे 6 विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघांतर्गत येतात. तर 2 विधानसभा मतदारसंघ हे वर्धा या लोकसभा मतदारसंघांतर्गत येतात. यामध्ये वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघ आणि धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ, धामणगाव रेल्वे हे 2 विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा या मतदारसंघांतर्गत येतात. वर्धा लोकसभा या मतदारसंघांतर्गत येतात. वरुड मोर्शी आणि धामणगाव रेल्वे हे 2 विधानसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा या मतदारसंघांतर्गत येतात. जिल्ह्यामध्ये एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये अमरावती, बडनेरा, अचलपूर, दर्यापूर, मेळघाट, तिवसा हे 6 विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघांतर्गत येतात. तर वरुड मोर्शी आणि धामणगाव रेल्वे हे 2 विधानसभा असे मतदारसंघ आहेत की ते वर्धा लोकसभा मतदारसंघांतर्गत येतात. निसर्ग व पर्यटन. निसर्ग व पर्यटन यामध्ये तलाव, जिल्ह्यात असणारे तलाव, छत्री, सदाबडी, वारी, पिंपळगाव, सदाबडी, छत्री, वारी, त्याचप्रमाणे पिंपळगाव, घाटेखेडा आणि धामोरी. घाटेखेडा आणि धामोरी हे तलाव या जिल्ह्यामध्ये आहेत. निसर्ग व पर्यटन यामध्ये अमरावती जिल्हा, यामध्ये असणारे तलाव, यामध्ये छत्री, सदाबडी, वारी, पिंपळगाव, घाटेखेडा आणि धामोरी. छत्री, सदाबडी, वारी, पिंपळगाव, घाटेखेडा आणि धामोरी या जिल्ह्यामध्ये असणारे धबधबे. मुक्तागिरी धबधबा, मुक्तागिरी हा धबधबा आणि भीमाकुंड हा धबधबा आहे. भीमाकुंड, मुक्तागिरी आणि भीमाकुंड. तलाव, जिल्ह्यामध्ये असणारे तलाव, यामध्ये छत्री, सदाबडी, वारी, पिंपळगाव, घाटेखेडा आणि धामोरी. धबधबे यामध्ये मुक्तागिरी आणि भीमाकुंड. मुक्तागिरी आणि भीमाकुंड हे धबधबे आहेत. तलाव, छत्री, सदाबडी, वारी, पिंपळगाव, घाटेखेडा आणि धामोरी. आणि जिल्ह्यामध्ये असणारे धबधबे, यामध्ये मुक्तागिरी आणि भीमाकुंड हे 2 धबधबे आहेत. त्यानंतर जिल्ह्यामध्ये असणारे शिखरे. वैराट हे शिखर आहे. वैराट 1177 मीटर इतकी या शिखराची लांबी आहे. वैराट शिखर आहे. त्याचप्रमाणे चिखलदारा हे शिखर आहे. चिखलदारा, ज्याची लांबी 1115 मीटर इतकी आहे. चिखलदारा शिखर, वैराट शिखर, ज्याची लांबी 1177 मीटर इतकी आहे. त्याचप्रमाणे चिखलदारा हे शिखर आहे की ज्याची लांबी 1115 मीटर इतकी आहे. चिखलदाऱ्याचे आपण वैशिष्ट्य बघू. चिखलदारा वैशिष्ट्ये. हे थंड हवेचे ठिकाण आहे. चिखलदारा थंड हवेचे ठिकाण आहे. त्याचप्रमाणे विदर्भाचे नंदनवन किंवा विदर्भाचे काश्मीर असे सुद्धा म्हटले जाते. विदर्भाचे नंदनवन किंवा विदर्भाचे काश्मीर.
विदर्भाचे नंदनवन किंवा विदर्भाचे काश्मीर. भीमाने कीचक वधाचा वध याच ठिकाणी केला होता. चिखलदऱ्याचे वैशिष्ट्ये थंड हवेचे ठिकाण आहे. विदर्भाचे नंदनवन किंवा विदर्भाचे काश्मीर म्हटले जाते. भीमाने कीचक वधाचा वध याच ठिकाणी केला होता. आणि जिल्ह्यात असणारे शिखरे यामध्ये वैराट हे शिखर आहे, ज्याची लांबी 1177 मीटर इतकी आहे. आणि चिखलदरा हे शिखर आहे की ज्याची लांबी 1115 मीटर इतकी आहे. ठीक आहे, थांबू आपण या ठिकाणी. यापुढील माहिती आपण समोरील पार्टमध्ये बघू. या भागावरील संपूर्ण नोट्स ही आपल्या ब्रँड काकी या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.